18 खाती आहेत, तर किमान 2-4 मंत्री तरी असायला पाहिजेत ना. काय चाललंय? सिरियसनेस नाही हाऊसला. 2-4 मंत्री नाही आहेत. जे मंत्री मगाचपासून बसले होते कौशल्य विकास, त्यांचा तर विषयच नाही आहे याच्यामध्ये. आता त्यांच्यासमोर काय बोलायचं? ज्या मंत्र्यांचा काही संबंध नाही ज्या खात्याशी, त्यांच्यासमोर आम्ही प्रस्ताव मांडायचा. आता एक मंत्री आले, त्यांचा विषय फक्त त्याच्यात थोडा शिक्षणाचा आहे, बाकी सगळा विषय कृषीचा. किमान कृषी मंत्री तरी हजर पाहिजे की नाही यायला? नाही, असं नाही आहे, असं नाही चालत. प्रश्न दादा आहेत म्हणून आहे असं नाही आहे. नाही, आज नको नाही, आजच हवंय. ठीक आहे, म्हणजे तुमचा मुद्दा बरोबर आहे. सरकार उपस्थित नसल्यामुळे सरकारच उपस्थित नाही. काय चाललंय काय दादा? काय तुम्ही तयारी केली आहे का गाशा गुंडाळायची? हा, नाही, हे दुकान गुंडाळायला घेतलंय आपलं. त्यांनी ठरवलं यायचं नाही, सभापती निवडायचं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे नवीन सरकार येईल ते बघेल काय करायचं ते. काय चाललंय काय दादा? हा, आहे मग सभापती नेमण्याची घाई काय असं आहे? बरं ठीक आहे, आपण मग आता कामकाज थांबवूया. पुढची घोषणा करण्याच्या आधी एक सांगायचं आहे आपल्याला, सगळ्यांना अवगत करायचं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथील विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. पुतळ्याचं काय हक्क मांडा, चला मांडा. आपल्या परवानगीने थोडक्यात घ्या. पण हक्कभंग प्रस्तावाची नोटीस आपल्या दालनात मी आपल्याकडे दिलेली आहे. तरी माझी विनंती सभापती महोदयांना आहे की त्याची मान्यता द्यावी आणि ती समितीकडे पाठवावा. बेसच्या संदर्भातला त्यांचा विशेष अधिकार भंग आहे. सदस्यांना उभं राहावं लागतं. 7 सदस्य उभे करा ना. आमचं कुठं काय म्हणणं आहे? 7 सदस्य कुठे आहेत? 7 सदस्य कुठे आहेत? दरेकर उभे राहा. मी खाली बसलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.